महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते। राज्यातील वाळू तस्करी रोखण्याकरिता त्यांनी पावलं उचलण्याचं म्हटलेलं आहे। वाळू तस्करी रोखण्याकरिता चांगली पॉलिसी आणू असं त्यांनी म्हटलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे। वाळू तस्करी करणाऱ्यावर कारवाई करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही ग्वाही दिलेली आहे। काही रेतीची नवीन पॉलिसी आणून काही दुरुस्ती करणे आवश्यक आहे। काही रेती तस्कर हे मोठ्या प्रमाणावर संगनमत करून या ठिकाणी रेती तस्करी करतात, त्याचा तपास आम्ही सुरू केला आहे। मला असं वाटतं की एक चांगली पॉलिसी जर राज्याला मिळाली, देशातली उत्तम पॉलिसी जी असेल आणि जी सर्व कायद्यांना सुरक्षित ठेवून तयार करून आताची पॉलिसी आणि नंतर येणारी पॉलिसी जी घरकुला म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या लाभार्थी असतील किंवा मोठे मोठे बांधकामं असतील, शासकीय बांधकामं असतील, त्यांना मागणी एवढी रेती उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे।